हे काय आहे माहिती आहे? हा आपला सर्वात जुना आणि पवित्र हिंदू धर्मग्रंथ श्रीमद भागवत गीता आहे. आता मला सांगा, ही भागवत गीता किती हिंदूंच्या घरामध्ये आहे? मोजके असेल. आपण आपल्या धर्माप्रती निष्ठावान का नाही माहिती आहे? त्याचं कारण हेच आहे. आपण आपल्या धर्माप्रती त्याग, बलिदान, समर्पण देण्याची वृत्ती आपली का संपली आहे माहिती आहे? त्याचं कारण ही श्रीमद भागवत गीता आहे. कारण ही भागवत गीता आपण कधी वाचलीच नाही, समजून घेतलीच नाही. यातला सार आपल्याला कधी कळालाच नाही. कळणार तरी कसा? ही गीता वाचायला आपल्याकडे वेळच कुठे आहे? जेव्हा भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला कुरुक्षेत्रावर घेऊन आले, तेव्हा अर्जुनाने समोर सगळे गौरव बघितले आणि त्यांनी आपला धनुष्यबाण खाली ठेवला. तेव्हा भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला ही भागवत गीता समजून सांगितली. जेव्हा अर्जुनाने ही भागवत गीता ऐकली आणि समजून घेतली, तेव्हा अर्जुनाने धनुष्यबाण हाती घेतला आणि मृत्युंजय ओढली. नंतर युद्ध सुरू केलं. त्यानंतर अर्जुनाने सगळ्या विधर्मी लोकांचा नाश करून धर्माची स्थापना केली. त्यासाठी जर आपल्याला धर्म आणि हिंदू धर्म संस्कृती टिकवायची असेल, तर प्रत्येक युवा पिढीला, लहान मुलाला आणि आपल्या घरातल्या सदस्याला ही भागवत गीता वाचणे, समजून घेणे ही महत्त्वाची आहे. आपण आपल्या धर्माप्रती दूर यासाठी होत आहे की आपण आपला धर्मग्रंथ कधी समजून घेतलेलेच नाही आणि ते समजून घ्यायला आपल्याकडे वेळसुद्धा नाही. आपण सगळे फक्त पैशामागे लागलेलो आहो. समजून घ्या. पुढे जर आपली परंपरा टिकवायची असेल, तर तुम्हाला हे भागवत गीता समजून घेणे फार महत्त्वाचे आहे. आता ही भागवत गीता तुम्ही कशी, कोण्या स्वरूपात आणि कशा प्रकारे तुम्ही तुमच्या घरातल्या सदस्यांना समजून सांगाल आणि वाचाल, हे तुमच्यावर डिपेंड आहे. माझी सर्व हिंदू बांधवांना हात जोडून विनंती आहे की त्यांनी आपल्या धर्मासोबत जुळावं, आपल्या धर्माचं कार्य करावं आणि धर्माचा प्रचार करावा. हे काम प्रत्येकाला शक्य नसतं, पण किमान जे करत आहे त्यांना सपोर्ट तरी करा, त्यांच्या पाठीमागे उभे तरी राहा. कारण धर्माचं कार्य करायला भरपूर अडचणी येतात आणि ते अडचणी पार करायला आपल्याच लोकांचा हात हा सदैव मदतीला पुढे असला पाहिजे. बाकी तुम्ही समजदार आहात. आपल्या धर्माशी एकनिष्ठ व्हा, कट्टर व्हा. बाकी लोक जे धर्माप्रती कट्टर आहे ना, कारण त्यांना त्यांचा धर्मग्रंथ माहिती आहे, ते रोज त्यांचा धर्मग्रंथ वाचतात आणि त्यांच्या छोट्या छोट्या मुलांना समजून सांगतात. तेव्हा तर ते लोक तुमच्यावर हावी होतात. आता तुम्हीच विचार करा, जर तुम्हाला